यशवंत मंडईतील गाळे खाली न करणाऱ्यांचे वीज आणि पाणी आता कापले जाणार आहे। रविवार कारंजावरील अत्यंत धोकेदायक अवस्थेतील महापालिकेची यशवंत मंडई ही इमारत तात्काळ खाली करा अशी अंतिम नोटीस मागील आठवड्यात महापालिकेच्या करसंकलन विभागाने गाळेधारकांना दिली। यानंतर आता मंगळवारी पालिकेने या गाळेधारकांचे वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने गाळेधारकांनी मंगळवारी आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी नवीन इमारत बांधल्यावर आम्हाला तेथे जागा द्यावी या अटीवर गाळे खाली करण्याची तयारी दर्शवली। 2 महिन्यांपूर्वी महापालिकेने त्रयस्थ संस्थेकडून यशवंत मंडईचे ऑडिट केले, त्यात ही इमारत धोकेदायक असल्याचे निष्पन्न झाले। महापालिका करसंकलन विभागाने येथील 24 व्यावसायिकांना तातडीने गाळे खाली करा अशा सूचना दिल्या, मात्र त्या विरोधात व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले। न्यायालयाने मनपा आणि व्यावसायिक दोघांनाही ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले। या दोन्ही अहवालात ही इमारत धोकादायक असल्याचा निर्वाळा दिला। त्यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत येथील व्यावसायिकांना गाळे खाली करण्यास सांगितले, मात्र तरी देखील सहकार्य केले जात नसल्याने येथील व्यावसायिकांना 31 मे पर्यंत गाळे खाली करण्याचा अल्टिमेटम दिला होता। अन्यथा महापालिका गाळेधारकांचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा दिला होता। ही इमारत पाडून येथे पार्किंगसाठी प्रस्ताव आहे, त्यामुळे आता गाळे खाली न करणाऱ्यांचे वीज आणि पाणी कापण्याचा निर्णय घेण्यात आला। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।